बापा बापा, किती जारवा झाला आहे. आता वावरा शेतातले काम आहेत, रोगना बिवना लावायला जावं लागते. तर माणूस आता खाली खाली झाडते. तर हा जारवा किती झाला बापा. दर 15 दिवसात जारवा झाडावं लागते. दर 15 दिवसात तयार होऊन राहते हा जारवा. लवकरच झाड पकडते बापा. कसं तर हातही नाही पुरून राहिला. स्टूल आणू का कात उभा व्हासाठी. हे शांता सकाळी सकाळी का करून राहिली बाबा? शांता, ओ शांता. अरे रे रे, सांभाळून पाय, आता लागत होता मला. का गोष्ट करते बापा. आता खरोखर तुम्हाला मारीन का मी या झाडूनी. बोला ना, काय म्हणता. काय म्हटलंय, का करून राहिली तू सकाळी सकाळी? बापा सकाळी सकाळी का करून राहिली म्हणजे? पहा ना किती जाडे झाले आहेत त्या घराला. जाडे काढून राहिली. माकड्या ना खूप जाडे करून ठेवतात. अरे तो सगळं ठीक आहे, पण चहा बिया बनवायचा ठेवली आणि का जाडेच काढायला बसली ना. आता तुम्ही कोणीच उठायचेच होते तर म्हटली झाडझूड करते. आज आता जीवती नाही आहे का. आता 15 पाऊण महिने झाले वावरा शेतातले कामं होते. तर हे जाडे झाले घराला, तर मी म्हटली जाडे काढून घेते आज. नाहीतरी वावरात काही जायचं आहे नाही, घरीच राहायचं आहे. असा का शांता, आज बंद आहे का रोवायला जायचा? हो, कुंताच्या इथं देवपूजा राहते ना जीवतीची. काही म्हणते कामं होतील म्हणते, तर आज बंद ठेवून म्हणते रोवणा. तर ठीक आहे म्हटली. तर मी म्हटली आता साफसफाई करून घेते थोडी घराची, घरी आहे तर. ते मग नंतर कर, तू पहिले चहा बनव. हो बनवते, बस झाला हे एवढीशीच आहे झाडझूड बाकी. ते ठेव, ते नंतर करशील तू. पहिले चहा बनव, मग मला तिकडे गाई ढोराच्या पण पाहावं लागते ना. हो हो बाबा, ठेवते आधी चहा ठेवते. झाला, मलाही कामं खूप आहेत. आता झाडझूड करते, पोचा लावते. आणि ते मागची किचन शेणाची राहते सारवायची, तर आणाल बरं थोडासा शेण. का शांता, सण ते बरं राहिले का मला आणायला सांगते शेण घरी? थोडासा आणू नाही शकत? हो, आता कधी जाऊ तर मी झाडझूडच करत आहो. तिकडे शेण आणायला जाईन, तोपर्यंत पोचा लावून होऊन जाते माझा. तुम्ही यालच ना घरी. थोडासे घरचे कामं कोणते सांगितलं की झाला. जास्त नाही लागत ना, एक मागचीच तर खोली सारवायची आहे शेणाची. हो आणीन. पहिले चहा तर आण तू. ए देवा, यांना जोपर्यंत चहा नाही देईन ना, यांची गाडी चहावरच अटकून राहील. जाऊ द्या, आधी चहा बनवते, मग नंतर झाडीन इथून. मम्मी कशासाठी बोलवली? गुड्डी, हे पूजेचे भांडे घास बरं थोडासे. मी पोचा वगैरे लावते म्हटली. हट मम्मी, अभ्यास करत होती ना मी. हे एवढेसे घासून टाक ना, मग कर अभ्यास. दे बापा. मम्मी, हा निंबू आणि इथे मीठ कशाला दिली? तांब्याचे भांडे आहेत ना, हे निंबू आणि मीठाने घास, चांगले छान साफ होतात. बापा मम्मी, तो पावडर होता ना हे तांब्याचे भांडे घासायसाठी. नाही आहे, तो संपला, म्हणूनच निंबू आणि मीठ दिली. निघतात का निंबू आणि मिठाने? घासून तर बघ, मस्त चमकतात भांडे तांब्याचे निंबू आणि मिठाने घासला की. ठीक आहे मम्मी. मम्मी भूक लागली ना. बापा भूक लागून गेली का तुला? आता पोचा लावीन मी, मग आंघोळ करीन, त्याच्यानंतर स्वयंपाक बनवीन. काहून तर मम्मी, दररोज तर आंघोळीच्या आधी स्वयंपाक करते ना. त्यात जीवती आहे ना, देवपूजा राहते आपल्या घरी. आंघोळ करूनच स्वयंपाक करावा लागते आणि मग पूजा वगैरे करावं लागते. बाप्पा, मग तर खूप वेळ आहे ना मम्मी. हो, उशीर ताज होईलच. एक काम कर, तू हे भांडे घासून आण आणि मग पोहे आणून घे घेऊन. पोहे बनवून देते, मग नाश्ता करून घ्या तुम्ही. हट मम्मी, मी दुकानात नाही जात. आता तू दुकानात नाही जात तर का मी जाऊ का? कामं बिमं सोडून. काही सांगितलं तर हा नाही करत मम्मी, तो नाही करत मम्मी, अशीच लावते. आणि गुड्डी, दूध आणायचं आहे आज. दूध आणून घेशील का मम्मी? दूध पण आणू का? हो ना बेटा, पूजा वगैरे होतपर्यंत मला जमत नाही काही खायला. तर आण ना दूध, चहा वगैरे बनवायसाठी. मी नाही मम्मी, मी फक्त हे भांडे घासते. मी नाही जात दुकानातही नाही जात आणि दूध पण नाही आणत. ह्या पोरीच्याही ना काही समजत नाही. कधी कधी मस्त काम ऐकते आणि कधी कधी बापा ऐकतच नाही. आता आज कामं आहेत, सण तेवाराच्या दिवशी कमी कामं राहतात का? झाडझूड आहे, पोचा लावणे आहे, भांडे घासणे आहे, कामं तर संपतच नाही. अजून देवपूजा आहे तर वडे पुऱ्या बनवाच लागतात. आणि कामाच्याच दिवशी हे पोरगी ऐकत नाही. मनात राहिलं तर चांगले कामं करते आणि मनात नाही असलं तर किती सांगितलं बोंबलू माणूस थकून जाते, पण काही कामं करत नाही. चल, आता हे पोरगी तर नाही ऐकून राहिली. हिच्या बापाला सांगते आणायला दूध. हा पाणी बापा सकाळपासून सुरूच आहे, 5 वाजेपासून येऊन राहिला. हो गुड्डीचे बाबा. कुठं गेले बाबा? इथंही बसले नाही आहेत. अहो गुड्डीचे बाबा. काय झालं कोणता? अहो कुठं होतात तुम्ही? किती वेळची आवाज देत आहे तुम्हाला. कुठं गेले होते तुम्ही? कुठं जाईन कोणता, या पाण्यामध्ये. सकाळपासून पाऊस येत आहे ना, तो पण किती जोरात येऊन राहिला. हो, तर तेच तर म्हटले मी, पाऊस येत आहे. मला वाटलं इथं बसले आहात तुम्ही. गायब.
अरे कुठं नाही, समोरच होतो. तो तिथं गळत होता की नाही तर बघत होतो. आता ह्या पावसामध्ये बघत होते का? बघत होतो म्हणजे इकडे आतमध्येच होतो दरवाजाजवळ. काही कबेल वगैरे फुटली का म्हणून इकडूनच बघत होतो. इकडून तुम्हाला दिसते का? बाहेरून वरती चढून पाहावं लागेल ना. मला तर वाटते एवढी पाऊण महिना झाला झड आहे तर ते भिंतच पडते का समोरची. ते जाऊ दे, कशासाठी आवाज देत होती ते सांग. अहो त्या ललिताबाईच्या इथून दूध आणा बरं थोडंसं. दूध कशासाठी पाहिजे तर? अहो आता पूजा वगैरे होतपर्यंत उपवास राहील ना मला, तर म्हटली चहा वगैरे बनवायला पाहिजे दूध. आणि गुड्डी भूकही लागली म्हणते. आता स्वयंपाकाला वेळच आहे. आता पोचा वगैरे लावते, त्याच्यानंतर आंघोळ करीन, मग स्वयंपाक बनवीन. तर मी म्हणते दुकानातून अर्धा किलो पोहे आणून घ्या, करून देते पोहे. गुड्डीला सांगितली तर ते गुड्डी ऐकत नाही, मी नाही जात म्हणते. म्हणा ना गुड्डीला थोडा, म्हणा ना, तुमची ऐकते, माझी गोष्ट ऐकतच नाही. दे डब्बा ते दुधाचा. किती आणायचं आहे? तुम्ही चालले का? मगाशी अजून किराणा पण आणायचा आहे म्हणत होती ना. हो पोहे आणायचे आहेत. हो आणि बघा माझी आठवणच विसरली, तेल नाही आहे, तेल थोडासाच आहे, होणार नाही. बापा, 1 टीन आणून झाला होता, संपून गेला. कधी आणले होते तुम्ही एकटे? किती महिने झाले सांगा का? जास्तीत जास्त झाले असतील 2 महिने. मग 2 महिने झाले तरी? हो, तर 2 महिन्यामध्ये 1 टीन संपला का? अहो तर लागत नाही का, हा बनवा तो बनवा. त्या मागे विहीनबाई आल्या होत्या, त्यांचा पाहुणचार वगैरे होता. आई गावी गेल्या ताईच्या, तर मग चिवडा वगैरे नेला. लागत नाही ते. आणि आता आखाडी झाली, वट सावित्री झाली. आई म्हटलं तरी सण तेव्हारामध्ये करावंच लागते थोडा थोडा. तरी पण लवकर संपला कोणता टीन? अहो थोडासा कमी राहिला तेल भाजीमध्ये तर तुम्हाला भाजी चवी नाही देत. ठीक आहे ना, आता कमी कमी टाकीन, मग म्हणाल नको भाजी अशी झाली आणि तशी झाली म्हणून. मग आता किती किलो आणत? आता सध्या 2 किलो आणून घ्या, मग नंतर टीन घेऊन याल. आता 8-15 दिवस काही टीन होत नाही, पैशाची कडकाई आहे. हो आणि तर पूजेचं सामान वगैरे आणाल ना, नारळ वगैरे. हो हो आणतो, दे थैला दे, आणि दुधाचा डब्बा पण देऊन दे. घर खर्चालाही खूप पैसा लागते बापा. हे सोनू, भाऊचा मोबाईल कशाला धरला? कालच ओरडत होता ना तुझ्यावर. का मम्मी, मग मला मोबाईल नाही घेऊन द्या ना, तुम्ही घेऊन द्या म्हणतो तर. अरे घेऊन देतील ना बापा. आणि कशासाठी पकडते भाऊचा मोबाईल? का मम्मी, आज फ्रेंडशिप डे आहे ना, तर स्टेटस ठेवत आहो ना मम्मी फ्रेंडशिप डेचा. मम्मी नाही समजला का तुला, मैत्री दिवस? अरे समजला ना बापा, का फ्रेंडशिप डे म्हणजे समजत नाही का? विचार करत आहो, तू मोबाईलवर ते स्टेटस ठेवून राहिला फ्रेंडशिप डेचा. एवढे सारे घरी कामं आहेत, मी कामं करून राहिली, तितक्या वेळची तुला सांगितली की आंब्याचे पानं आणून ठेव म्हणून, तर मोबाईल पकडून बसलाय. कायची होतं फ्रेंडशिप डे ना हँडशिप डे? सोंगाडखाना आहे तुमच्या सारा. असे तर मार झगडे करता मित्र मित्र, ना मोठे मोबाईलवर ठेवता फ्रेंडशिप डे म्हणून. का मम्मी, सगळेच जण ठेवतात ना, मी नको ठेवू का? ठेव ठेव, मोबाईलवर स्टेटस ठेव. मी त्याच्यासाठी नाही म्हणत आहे, नंतर ठेवशील, आताच ठेवणे आवश्यक आहे का? जीवती आहे तर किती सणाचे कामं राहतात. सणाच्या दिवशी फरची पुसा, तर सारवण करा, तर घगरे घासा, किती कामं राहतात. आणि मग बनवा पण लागते, पुऱ्या बनवा तर वडे बनवा. ए मम्मी, वडे बनवून राहिली का? नाही तर का, तुला किती वेळची म्हणते की थोडासे ते आंब्याचे पानान तोरण बांधायसाठी, आणि गोडलिंबाच्या पालान. मम्मी, आपल्याच तर घरी आहे ना गोडलिंबाचं झाड. हो तर तोडून आण ना थोडासा. काही आंघोळ केलास नाही काही. माझी आठवण नाही राहिली आंघोळीच्या पहिले आणायची. आता तोडायला जाईन तर सगळं पाणी सांडेल माझ्या अंगावर झाडाचा. म्हणून म्हणत आहे गोडलिंबाचा पाला तोडून आण म्हणून. भाऊच्या हातातून मोबाईलच नाही सुटून राहिला. थांब, तो येते विशाल आणि सांगते तुला. कालही बोंबलत होता तो, काहीतरी नेट संपला म्हणे. का केलास तर तू? का मम्मी, मी थोडासा बघितलो का नेटच संपते मोबाईलचा, तो भाऊच तर इचकत राहते ना. हे व्हिडिओ पाहिल ते व्हिडिओ पाहिल, आणि मी 10 मिनिटासाठी पकडलो का झाला. ते काही नाही मम्मी, मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे. मोबाईल पाहिजे 24 तास हातामध्ये ठेवासाठी. ए आई, माझा मोबाईल कुठं आहे? ए मम्मी, सांगू नको. तिकडेच असेल ना, चार्जिंग गिर्जिंग वर लावला पाय. त्या बेडरूम मध्ये पाय, बेडरूम मध्ये असेल. हो पाहतो. बापा, शांतताईचे कामही होऊन गेले. दार धूळ धुवायला बसून गेल्या. कुठं बापा ललिता, कुठं कामं झाले? आता आंघोळ केली आणि आता दाढ धुवून घेते म्हटले. काहीच कामं नाही झाले आहेत. पुऱ्यासाठी कणिक भिजवून व्हायची आहे, अजून जीवती लिहायची आहे. काहीच कामं नाही झाले आहेत माझे. मला वाटलं आता दाढ धुताना दिसले तर मी म्हटले झाले बापा तुमचे कामं. नाही नाही ललिता, तुझे झाले असतील बापा कामं. काही सांगा नको ताई, आज उठलीच नाही लवकर मी.
5 वाजले होते, जाग आली. उठते म्हटली, उठली, बाथरूमकडे गेली. बापा, पाऊस येत होता. उठ म्हटली, पाऊस येते, अजून जाऊन झोपली. मग बापा 6 वाजे उठली. उठली, पटकन झाडझूड केली आणि पुसपास केली फरची. मागेच्या शेणाचा सारवाचा होता, सारव सुरव केली, अंग पाय धुतली. वरणाचा कुकर लावली ना, म्हणली आता गोडलिंबाच्या पाल्यासाठी जाते. असा गोडलिंबाच्या पाल्यासाठी आली का? ललिता का बनवून राहिली तर मग? डाळ वगैरे नाही टाकली मी. आता वडे गिडे नाही बनवत, पुरे आणि भजेच बनवते. अजून आता नागपंचमी येतच आहे, मग बनवीन नागपंचमीला. आता सणांची सुरुवातच झाली ना, या सणाला हा तर मग दुसऱ्या सणाला तो. बस ना ललिता, सोनूला आताच सांगितली पाला आण म्हणून, तो गेला आहे आणायला. नाही नाही ताई, आता बसत नाही. तिकडे गोडलिंबाच्या झाडाकडेच जाते, तोडत असेल तर मागून टाकेन. हो तशी कर मग. मग किती वेळची म्हणत आहे सोनूला की गोडलिंबाचा पाला तोडून आण, गोडलिंबाचा पाला तोडून आण. आता माझ्याही ना आंघोळीच्या आधी लक्षात नाही आला. आता आंघोळ झाल्यावर मी तिथं गेली असती गोडलिंबाच्या पाल्याला, पूर्ण पाणी माझ्या अंगावर सांडलं असतं झाडाचा. हो बापा, ह्या पाण्यालाही का झाला तर माहीत नाही, खूपच पाणी येत आहे. असं चरो चरो पाऊस आला. आता तर थांबलाय बाबा, आता कसा करते तर दिवसभर का माहीत ताई. करत आहे का मग, मी जाते पाला मागते तिकडेच सोनूला. हो हो. अरे शांता, काय झालं? शांता ते जीवती लावायला आले ना, दे ना त्यांना शिदा वगैरे. हो हो, देते देते. आण लवकर. हा हो आणते ना. आणा जी लवकर. जी शांता वहिनी, आणा ना लवकर. आणते आणते रामचंद, थांब थोडासा. काहून उशीर केला तर एवढा? हा पाऊस येत होता ना, सकाळपासून किती पाऊस येत होता. अरे तर छत्री धरून यायला पाहिजेत होता ना. हो, कुठं जमते का? थैल्यामध्ये तांदूळ बिंदूळ राहतात. नाही म्हटलं तरी छत्रीने ओलाच होते माणूस. हो तो तर आहे म्हणा, छत्रीने ओलाच होते माणूस. आता तुमच्या तिसराच घर. हनुमानजीच्या मंदिरमध्ये गेलो आधी, जीवती वगैरे लावलो तिथं, आणि आलो आता इकडे. मंटू नाही आला ना यावर्षी सोबत. नाही नाही, त्याला म्हटलं टोलीवर जा, तो तिकडे टोलीवर गेलाय. मग ते टोलीवरची लोक बोंबलतात, याच नाही जीवती लावायला, याच नाही म्हणून. बरोबर आहे ना. किती वेळ आहे तर शांताराम भाऊ? अरे आणते ना, थांब ना, मोठी घाई आली तुलाही. बट आतापर्यंत घरी झोपला राहिला आणि आता आला तर घाई करून राहिला. का वहिनी, किती वेळ करता? आयता रेडीच करून ठेवायला पाहिजेत होता. अजी भाऊ, आयता रेडीच होता, पण ते जारवाले आले होते ना जार टाकायला, त्यांनाच झाला मग तो. तुम्ही खूप उशिरा आले ना, काहून एवढे उशीर केले? का करू वहिनी, मनमाना पाणी पाडता? हो, मी पाळतो पाणी. नाही तर का, पाण्याचा चांगला पाहुणचार बिहुणचार करा. नाही काही नाही, पाऊस येते खूप. आता पाऊस बंद झाला म्हणून आलो, नाही तर मी काही येणार नव्हतो. मला वाटलाच होता बापा. मी म्हटली यावर्षी येतात की नाही बापा भाऊ जीवती लावायला. इकडे आतमधल्या दरवाजाला लावले का? हो वहिनी, आतमधल्या दरवाजाला लावलं. 2-4 जीवत्या देऊन द्या. तिकडे जीवती काढावं लागते ना, तिथे लावा लागते. ठेवलो ना वहिनी, त्या टेबलवरच तर ठेवलो 5-6. असं का? चिक्की चिक्की ठेवल्या की नाही? बापा, जीवत्या ठेवीन आणि चिक्की नाही ठेवीन का? घ्या हा सीधा. शांता बहिणी, डाळ तुळीची आहे की चण्याची आहे की लाकोरीची आहे? तुळीची आहे ना भाऊ, कधीतरी लाखोरीची डाळ दिली आहे का मी? तुळीचीच डाळ देतो मी. नाही नाही, तुमच्या घरची तर मिळते म्हणा तुळीची डाळ, पण कोणी कोणी लाकोरीची डाळ देतात, म्हणून विचारलो. कसं आहे, वेगवेगळ्या पिशव्यामध्ये ठेवावं लागते ना. हो हो बरोबर आहे, हे तुळीची आहे, घ्या ठेवा. आणि हे तांदूळ बारीकचे आहेत ना? हो हो, बारीकचेच तांदूळ आहेत. नाही नाही, कोणी आता कोट्याचंच देऊन देतात तांदूळ, ते वेगळ्या पिशवीत ठेवावं लागते ना. रामचंद, तुला प्रत्येक वर्षी आमच्या घरच्या बारीकचाच तांदूळ मिळते ना? हा घरी पिकते तांदूळ आणि तुला कोट्याचा तांदूळ देऊन का? काही सांगा नको भाऊ. ज्यांच्या घरी तांदूळ पिकते ना, ते तरी कोट्याचेच तांदूळ देतात. आता पहिल्यासारखं काही राहिला नाही ना. आधी बाबा एक एक पाव तांदूळ, एक पाव डाळ असे देत होते. आता कुठं वाटीभर देतात, झाला. अरे आता जेवढा दिला तेवढा घे ना तूही ना. नाही नाही, आता गोष्ट निघाली म्हणून सांगत आहो तुम्हाला.